नमस्कार मंडळी, हॅलो सगळ्यांना. थोडक्यात कायच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि तुम्हाला थोडं कुतूहल असेलच की आता नवीन काय विषय घेऊन येतो आम्ही. मागचे 2 विषय थोडे हटके होते, थोडे आठवणींमध्ये घेऊन जाणारे होते. तर आजचा विषय थोडा सीझनल विषय. तर आता कोणता सीझन चालू आहे सध्या तुम्हाला काय वाटतं? आता सध्या उन्हाळ्याचा. हा, उन्हाळ्याचा. मग उन्हाळ्यात अजून काय काय असतं? उन्हाळ्याचा सीझन म्हणजे आमरस, त्यानंतर सुट्ट्या असतात शाळेला सुट्ट्या. पण हे दोन्ही विषय नाही आहेत. आपण आमरस आणि सुट्ट्यांबद्दल बोलू. पण आजचा विषय आहे जो मे बी इकडे सगळ्यांच्या थोडा जवळचा विषय, बऱ्याच लोकांचा अगदी जवळचा विषय, कारण ते त्याच्या थ्रू गेलेत. आणि काही लोकांचा आवडता विषय, कारण आमच्यासारख्या लोकांना ते इव्हेंट्स अटेंड करायला खूप आवडतात काही कारणांमुळे. तर आजचा विषय आहे लग्न आणि लग्नांमध्ये होणाऱ्या गमती जमती, किस्से आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स जे आपण लग्नांमध्ये भेटतो. तर मला सुरुवात इथून करायची आहे की आता सध्या लग्न अटेंड करायला मुळात आवडतात का? आणि आवडतात तर का? कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला वाटतं की हा मला जायचंय बाबा लग्नात? जवळ असेल तर आवडतात. मला तर लग्नात आमरसच आवडतं. टट्टू आमरस. हा, तुझा आय थिंक तुझा सीझन बरोबर आहे. हो, म्हणजे तुला उन्हाळ्यातली लग्न आवडतात, कारण मला उन्हाळ्यातली लग्न अजिबात आवडत नाही. पण त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. मी तर असं म्हणेन. ऍडव्हान्टेजेस तूच सांग मला. एक पहिला आमरस सोड, अच्छा. आमरस मान्य. पुढे आठवत नाही आता यार एवढं. आय थिंक आमरसच आहे. आमरसच आहे. ऍडव्हान्टेज आय वुड से, हो. बिकॉज डिसएडव्हान्टेज म्हणजे ऑफकोर्स उन्हाळा. उन्हाळा. एक मुद्दा त्यामध्ये आहे की शाळेला सुट्टी असल्यामुळे खूप जवळची जर लग्न असतील, हा. मामाचं किंवा जवळच्या दादाचं, तर ते आपल्याला अटेंड करायला व्यवस्थित मिळतं. पण आता कुठे शाळेत हो, मला पण तेच म्हटलं. In वी आर नॉट पेरेंट्स इव्हन हेट. आधी आवडायची, कारण आधी तेव्हा- आवडायची आणि आताही इन जनरल लोक पण खूप सारी असतात तर त्यांना सुट्ट्या असतात. खरंय. मला उन्हाळ्यातलं लग्न नाही आवडत, कारण की वरातीत डान्स नाही करता येत, खूप गरमी असते आणि मेकअप उतरून जातो. सो फॉर लॉजिस्टिकल रिझन्स मला हिवाळ्यातले लग्न जास्त आवडतं. Yes. कॉस्मेटिक रिझन पण कॉस्मेटिक रिझन्स. नक्की, हे तर नक्की. आणि अशी कोणती गोष्ट आहे की हल्ली तुम्हाला वाटतं की नाही यार लग्नाला न गेलेलंच बरं, अपार्ट फ्रॉम उन्हाळा? अशा कोणत्या गोष्टी होतात का की यार लग्न अवॉइड केलेलीच बरी? मला तर असं आधी वाटायचं की पहिला प्रश्न यायचा की तुझं लग्न ठेव. हा जो प्रश्न आहे लग्नाच्या लग्नामध्ये अरे आता वा, तुझ्या मित्राचं तर झालं, बघायचं. तुझ्या मित्राचं तर झालं, आता तुझं कधी? हा प्रश्न नंतर तर अशी वेळ आली होती की जवळच्या मैत्रिणींचे लग्न ठरायला लागले की घरी सांगणंच बंद केलं होतं. कारण की मग तुझा कधी. सो आय थिंक लग्न होईपर्यंतचे लग्न अटेंड करायला थोडं नको वाटायचं, पण त्याच्यानंतर करायला खूप आवडतं, कारण की खूप तयार होऊन जायला मिळतं. That is true. नाही, पण आम्हाला तर बरं वाटायचं, कारण की लग्नामध्येच आम्हाला कोणीतरी दिसायचं. पण आम्ही तरी म्हणजे मी तरी माझ्या वाईफला लॉकडाऊन मध्ये भेटलो. पण त्याच्या आधी प्रयत्न तर चालूच होते की लग्नात कोणी दिसतंय का, मित्राच्या लग्नात, मैत्रिणीच्या लग्नात. आणि ऑफलाईन मॅट्रिमोनी. ते लाईट वधूवर सूचक केंद्र असं म्हणू शकतो आपण. म्हणजे तो मला वाटतं तो चेन इफेक्ट आहे. एक लग्न झालं की त्यात 10 अजून ठरतात त्या लग्नांमध्ये, आणि त्यानंतर अजून होतं. ही कोणाची मुलगी आहे, हा कोणाचा मुलगा आहे. आणि पेरेंट्स असतील तर बापरे अजूनच, कारण की मग कोणते जुने नातेवाईक भेटतात की अरे आमचा मुलगा आहे लग्नाला, हा बघा हा इकडे बघा. आणि ते खूप ऑकवर्ड होऊन जातं की हा बघा हा माझा मोठा मुलगा आहे, वाटतं का डिस्प्लेला ठेवतात आणि मग ते फेक स्माइल करावी लागते असं की ओके काकी, हा काकी, बऱ्याच ते खूप ऑकवर्ड होऊन जातं. म्हटलं पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अ फन. म्हणजे एक्सपिरियन्स आलेला दिसतोय. चांगली लग्न खूप सारी. तुला लग्न अटेंड करायला आवडतात का मुळात? जाते हो, मला आय अग्री विथ सुरभी ऑन दिस की Dress up. लग्नानंतर आता खूप मजा येते दुसऱ्यांची लग्न अटेंड करायला. खरंच खूप जास्त. मी काय म्हणतो की जर डेस्टिनेशन वेडिंग असेल तर तुमचं काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? की मला असं वाटतं की मुंबईतली लग्न तर डेफिनेटली उन्हामुळे आपल्याला कंटाळा येतो आणि ते सगळंच लॉजिस्टिकली आणि कॉस्मॅटिकली खूपच इश्यूज होतात. पण मला असं वाटतं की डेस्टिनेशन वेडिंग असेल तर छान करता येऊ शकतं अटेंड. हा, इटली वगैरे असेल तर चालेल असं काही. हा, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग इन विंटर. स्टील बेटर. ओके, ठीक आहे. म्हणजे कुठच्याही ह्याच्यात मला कधी हिवाळ्यातली लग्न नेहमी आवडतील. पण आय थिंक मला वाटतं की लग्नांना जायचा सगळ्यांचा एक कॉमन मुद्दा असेल की लग्नातलं जेवण. म्हणजे मी लोक बघितलेत की
बरेच महिने लग्नाला नाही गेलो, जेवलो नाहीये लग्नातलं असं म्हणणारे सुद्धा लोक असतात की अरे यार मला आज जरा लग्नातला आमरस प्यावं असं वाटतंय किंवा ते लग्नातली फेक चायनीज, लग्नातलं चायनीज इतकं खास नसतं पण लग्नातलं ते चायनीज लग्नातलं Chinese असतं. लग्नातलं चाट काउंटर. पाणीपुरी. म्हटलं बऱ्याचदा लोकांना बघितलंय की एकाच प्लेट मध्ये एका साईडला जिरा राईस आणि दाल फ्राय असते आणि त्याच्याच बाजूला नूडल्स असतात. हे मी पण गेलोय. कसं खाऊ शकता यार? त्याच्यामध्ये डेझर्टची वाटी. पापड कुठे ठेवायचा प्रश्न, जिलेबी किंवा पापड पोटात उचललं होतं. आपण तोंडात ठेवून चालवतो. आणि नेमकं आपण जेवण करत असतो, घास खात असतो आणि कॅमेरा आपल्या तोंडात. अरे यार ते आधीच्या लग्नांमध्ये मला आठवतंय की जर पंगत बसायची जेव्हा लग्नामध्ये तेव्हा ते येऊन असे उभे राहायचे लाईक समोर होतं, तू खाऊ की नको माझा, मग मी एवढाच खातोय आता. किंवा या शॉर्ट मध्ये मी फक्त हातात घेऊन. हा हे खूप बघितलंय लग्नांमध्ये. आणि इनफॅक्ट माझा एक फोटो आहे असाच की मी असं घास खाल्लेला आणि माझा इकडे घास होता आणि माझा दाढ सुजली असं वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली मामाच्या लग्नात काढलेला तो फोटो, पंक्तीत बसलेलो आणि सगळे असे फोटो काढत होते. त्यात सगळ्यात जास्त मला जो गोष्ट लग्नात इरिटेट होते की तिचे स्टेजवर जायला रांगा लागतात लग्नात. हे मला सगळ्यात नावडती गोष्ट आहे लग्नाच्या बाबतीत. आणि मी नाही उभा राहत त्या रांगांमध्ये कधीच. मी शेवटी जाईन हॉलच्या बाहेर, पण मी रांग नाही लावणार. आम्ही त्याच्या लग्नात शेवटचे होतो स्टेजवर गेलेलो. इरिटेटिंग होतं. हे खरं. रांगेत उभं राहणं पण irritating असतं हो. आणि कपलला पण irritating आता असतं. मला ते बोलायचं मी की हेच म्हणणार होते. बाहेर ठीक आहे, आपल्याला कळत सुद्धा नाही जेव्हा तुम्ही लग्नात उभे आहात आणि कोण किती जण येतात आणि प्रत्येकाला तुम्ही अच्छा आणि हो मजा ते तेव्हा आहेत का येते की तुम्ही ते. रिलेटिव्हचं नाव विसरून जातात. Introduce करताना या आमच्या मावशी, हा ओळखला मावशी असं जाते की अरे मलाच नाही आठवते कोणाला इंट्रोडक्शन कशी देऊ. नाही, खूप होतं, भरपूर होतं. म्हणजे माझ्या केसमध्ये पण बऱ्याचदा अशा गोष्टी झालेल्या आहेत. कारण की मम्मीच्या साईडची फॅमिली तर खूपच मोठी आहे, पप्पांची आहे पण तेवढंसं आम्ही एवढं कनेक्टेड नाही आहोत. पण मम्मीची साईडची फॅमिली इतकी मोठी आहे या तर म्हणजे जुने लोक जे चाळीत राहायचे आमच्या आणि ते सोडून गेलेले. अरे तुझा पोरगा एवढा मोठा झाला, ओळखलास का तू आम्हाला? म्हटलं नाही. अरे असं कसं? लहान असताना आमच्या बरोबरच खेळायचा, आमच्याकडेच असायचं लहान असताना. तर हे बऱ्याचदा होतं. थोडं ऑकवर्ड होतं पण तीच गंमतही असते. तीच त्यांना बरेच लोक त्या निमित्ताने भेटतात. एक्झॅक्टली. आता पुन्हा एकदा आपण एक लाईक फनी गेम खेळणार आहे आणि आजचा विषय आपला लग्न आहे. सो लग्नात जसे कोल्ड्रिंक्स असतात तसाच एखादा कोल्ड्रिंकचा ग्लास आपण घेऊन डिस्क्लेमर, हे लग्नातलंच कोल्ड्रिंक आहे जे आम्ही घेऊन जरी बसलो. तर काय म्हटलं तर निव्वळ योगायोग समजावा. तर आता काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहे आणि हे जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला या कोल्ड्रिंकचा एक सिप घ्यायचा आहे. जसं आपण नेव्हर हॅव आय एव्हर खेळतो तसंच आहे, ठीक आहे, पण लग्न एडिशन. ओके. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, राज आय थिंक हे बोललाच आहे, लग्न सोहळ्यात ओळखलं का या प्रश्नाला खोटं उत्तर दिलंय का? येस. हो 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 सर. प्रत्येक वेळी दिलेलं आहे. प्रत्येक वेळी. हो. नंतर नेक्स्ट, नवरा किंवा नवरी यांच्या कपड्यांवर समोर बसून टीका केली आहे का? खूप. हो. सागर तू कधीच टीका नाही केली आहे? असं नॉर्मल आठवत नाही मला. जेवणात बिझी डिस्क्लोज. आम्ही खूप केली आहे. नेक्स्ट, जेवण सुरू झाल्या पहिल्या 10 माणसांमध्ये जेवलायत का? हो. पहिलं पण जेवण रिसेंटली स्वतःच्या लग्नाचं नाही. मला असं रिसेंटली आठवत मी नाहीये. जेवण जाऊन सुरू केलं. मी म्हणलं, मला माझ्या लाईन लग्नात का? तुझ्या लग्नात खूप लोकांनी केलेलं आमच्या आधी. नाही मी लिटरली जाऊन पहिला बसलो आणि बोललोय की जेवण सुरू केलंय का, तर मला बघून त्यांनी चालू केलं. व्हेरी गुड. कोणतरी असं हवं लग्नांमध्ये जेवण सुरू आईनेच एवढी होती सुरुवातीची, मी म्हटलं की आधी आपण जाऊन कोणीतरी जेवून घेऊ. जबाबदारी उचलली. घेतली पाहिजे. वन फॉर द टीम. नेक्स्ट, कोणाच्या लग्नात तमाशा केलाय का? नाही, अजून तरी नाही. तमाशे पाहिलेत, केलं नाही. पाहिले असं, हो, पाहिले. तमाशे पाहिलं केला नाही. एक नॉर्थ मधल्या वेडिंगचे हे सांगतो, गोष्ट Yes, सांगतो. yes. नॉर्थ मध्ये वेडिंग विदाउट लिकर इज इनकम्प्लीट. हो. आणि जिथे दारू आली तिकडे तमाशे आले. तमाशे आलेच. तर हे खरंय. प्रत्येक मी जवळपास
4-5 वेडिंग मिनिमम त्याच्याहून जास्तच अटेंड केल्यात. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वरात असेल किंवा लग्नाच्या मंडपात असेल, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तमाशे होतातच. ते मॅन्डेटरी नाही झालं तर मग लग्न नाही, इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट लग्न आहे. नेक्स्ट आहेर न देताच निघालात का लग्न? किती वेळ मी तर माझ्या मित्रांना इशिताला दिलाच नाही अजून. मग प्यावं लागेल. मग प्यायला लागले. हो मी पण. आठवण केली. मी तुला एक सांगतो, इशिता सॉरी. आणि आता मिळणारही नाही. anniversary gift. अॅनिव्हर्सरीला देऊ. एक फनी इन्सिडेंट आहे. आमचा एक माझा एमबीएचा ग्रुप होता ना, त्याच्यामध्ये आम्ही 5 जण होतो आणि पहिला एक आदित्य नावाचा मुलगा आहे जो आता दुबईला असतो, त्याचं लग्न झालं आणि सगळ्यांनी ग्रुप बनवला. 20 जण म्हणजे एमबीएतून जस्ट निघालेले 20-25 जणांनी ग्रुप बनवला आणि त्याच्यावरती रोज चर्चा हीच व्हायची की आदित्यला काय द्यायचं, आदित्यला काय द्यायचं, कोण बोलतोय स्पीकर द्यायचं, त्याला गाणी आवडतात, कोणी बोलतोय, जे काय चालू होतं सगळं झालं. कट टू हिज वेडिंग, लास्ट पर्यंत लग्न झालं, त्याच्यानंतर आदित्यला काय द्यायचं चालू होतं. हा विषय असा झाला की त्याच्यानंतर एकाचं पुष्पक म्हणून मला मित्र, त्याचं दुसऱ्याचं लग्न आलं. मग लोकांनी पुन्हा ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपमध्ये काय झालं माहिती काय ते तर केलंच आणि प्लस हे लिहिलं की पुष्पकला काय द्यायचं जे आदित्यला दिलं होतं. पण ते ठेका द्यायचा. आणि आजही मी माझ्या लग्नामध्ये मी विचारलं त्यांना की मला काय देणार आहे, मी खूप विसरून गेलेलो जे आदित्यला दिलं. जे आदित्यला दिलं देणार आहे म्हणून. आणि हा अजून असंच चालू आहे. काय ते साठवून ठेवा ते. नाईस स्टोरी. नाईस. नेक्स्ट कोणाच्याही लग्नात लाईक फारशी ओळख नसलेल्या उगाच पुढे पुढे केलंय का असं? नाही नाही. नाही, आम्ही उठतच नाही जागेवर. ओळखीच्या लग्नात पण नाही केलं. हे काय होतं? अरे नाही बस. लग्नात कोणाला तरी अवॉइड करायचंय म्हणून लपत फिरलायत का हो आहे. हो. मला हा क्षण अनुभवायचा आहे आणि लवकरच मला अनुभवता येणार आहे हा क्षण. कारण मला असं वाटतं की मी माझ्या एका मित्राच्या लग्नामध्ये काही जुन्या लोकांना भेटणार आहे. मला नको नाही पण तुला असं भेटायचं. वाटतं तू लपू शकशील? आणि म्हणजे मी काही माणसांच्या मागेपुढे आणि लपणार. जुने लोकं म्हणजे तो चेहरा बांधून नवरा बनणार आहे. म्हणजे तमाशा होणार आहे. नाही तो अमिताभ बच्चन तर लग्नामध्ये नाही फिरत तसा सूर्यवंश. सागरला करावं लागणार आहे. मी केलेलं आहे already. एवढंच केलंय? सांगतो. हा. लपत हो पण Okay. नाही. हा कोणाचे ह्याचं मला माहिती आहे उत्तर हा आहे काही लोकांचं इथे. कोणाच्याही लग्नात पाणीपुरी काउंटरवर 25 पेक्षा जास्त पाणीपुरी खाल्ल्यात का? हे संपवू शकतो का? पाणीपुरीच लव यार. हे दोघांनी खाल्लं. मिनल. आणि मीनाच्या लग्नात actually जाम आम्ही फक्त पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी आणि आमरस. नंतर ऍसिड रिफ्लक्स पण झाला. वरच होती पाणीपुरी हळूहळू. पाणीपुरी पुरी पाणी आलं. पुरी पाणी पाणीपुरीची ओके. नेक्स्ट जेवण चांगलं नाहीये असं तेव्हाच नवरा नवरी किंवा त्यांच्या कुटुंबियांना सांगितलंय का लग्नांमध्ये? कुटुंबियांना नाही पण नाव ठेवायला मजा केली. ध्रुव. That is mean. मी खूप फूड क्रिटिक आहे. अच्छा. हा म्हणजे चांगलं आणि वाटलं मी तर जाऊन सांगतो असं सुद्धा. क्रिटिकच आहे. पण जेवण छान असेल तर जाऊन सांगतो सुद्धा. असं वाटलं पाहिजे की मी चांगलंय सांगितलंय. ध्रुवचा अजेंडा हा असतो की ह्याला का लग्नाला बोलवलं हे जोपर्यंत तोपर्यंत आपण काहीतरी क्रिटिक केलं पाहिजे. अरे म्हणजे आता लास्ट इयरच मी एका ह्याच्याच फ्रेंडच्या तुझ्या फ्रेंडच्या लग्नाला गेलेलो. तर ते लोकेशन वॉज ऍब्सोल्युटली ग्रेट. काहीच इश्यू नाही त्याच्यामध्ये आणि एकदम म्हणजे इव्हेंट पण तो एकदम छानच झाला. पण जेवण एकदम वाईट होतं. म्हणजे वाईट असं नाही पण ठीक आहे म्हणजे त्या एक्सपेक्टेशन नव्हतं. तेच. तर मी सांगितलं त्यांना खर्च नाही करता आवडत. तर तुम्ही थोडं असं आहे. मेंटेन करायला पाहिजे. नेक्स्ट ओके. लग्नात अनोळखी लोकांना पाहून गॉसिप केलंय का? म्हणजे ते आय थिंक सगळं सगळ्यांनी केलं. हा, म्हणजे लग्नात किती वेळ बघणार आहे नवरा हेच नवरीला? हेच करायला लग्नात जातात. नेक्स्ट क्वेश्चन. आमंत्रण नसताना वेडिंग क्रॅश केली आहे का? आणि केलंय.
Yes. हे असं क्रॅश एकदम नाही, पण म्युच्युअल जाऊन कोणाचं हा, तरी तसं. पण मी क्रॅश म्हणजे मी चुकून झालं की मला असं वाटलं की मला वाटलं हीच लोकांच्या लगेच आहे आणि मी जेवणापर्यंत तिथे होतो आणि मला प्रश्न आला की कोण माझ्या ओळखीचं ते So, नवरा नवरीच जोड केली. नाही, ते तरी बघायचं. सो इट इज नेबर्स वेडिंग की त्यांच्या कोणाच्या तरी मम्मी पप्पांच्या त्यांनी मला पाठवलंय हा. आणि मी गेलोय आणि मला वाटलं की ठीक आहे कोणतरी दिसेल कोणतरी नसेल तर नसेल आपण जायचं आणि असं. आणि ती पार्टी नव्हती माझ्यामध्ये आणि एकाच बिल्डिंग मध्ये 2 लग्न होती. तर गेलो खाली आणि सगळं झालं आणि मी विचार केला की ठीक आहे जेवायला जाऊ. जेवलो सुद्धा आणि नंतर कळलं की अरे लग्न तर वरती आहे. परत तिथे पण गेलो. तिकडे पण जेवलास. नाही, जेवलो नाही. त्यांना सांगायचं खाली येऊन चांगलं होतं. नाही, नशिबाने ते पाकिट कोणाला दिलं ते वरती महत्वाचं. स्वतःलाच. आधीच्या पाकीट नियम काय असतो माहितीये ना की खाल्ल्याशिवाय पाकिट देत नसतात. बरोबर ते आहे. नियम आहे पहिला ते पण मग तू खाल्लं इथे जाऊन पाकिट वरती दिलं. हो, हो. पण खाल्लं क्रोनॉलॉजी फक्त त्याने फॉलो केली, खाल्लं आधी आणि बाकी ते. आता शेवटचे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये. जेवणातली एखादी गोष्ट आवडली म्हणून पॅक करून नेली का कधी? नाही मी पण नाही केलं. एवढी हिंमत नाही नाही, केली. नाही, हे इथे वेगळी गोष्ट आहे पण गावाकडे इट्स अ नॉर्मल प्रॅक्टिस की ओके, तुम्ही हा. आपण नाही केलं. Tasting कोणीतरी खाईल ना ते. हा, म्हणूनच घेऊन जातो. पोटात पॅक केली. वेस्टेज येस. पोटात खूप आम्ही pack केली. 2-2 दिवस खाल्ले. बासुंदी पुऱ्या पूजेचं जेवण केलं back. हा, पूजेचं पूजेचं जेवण is okay. हा. वेळ अशी घाण असं की वाटावं की कधीच नाही खावं तोपर्यंत खाल्लेलं. आता नेक्स्ट 2च क्वेश्चन आहे. पाठवणीच्या वेळी सगळे रडत असताना हसू आलंय. मला सुरभीच्या वेळी आलेलं की सुरभी रडणे आणि कोणच नाही. नाही, माझी आई रडत होती आणि सांगायची पण. हा माझी आई रडते. तिला टेन्शन अरे आलं. यार, ही मुलगी येते का? माझी आई रडत होती. मी म्हणलं मम्मी बॅलन्स करायला कोणतरी असायला पण पाहिजे म्हणून. एक पण मी हस काय इशिता आपण आहोत वर फिक्स आहे. इशिताच्या वेळी तर सगळे नाचलेले. गेली तू लहान मुलगा पण नाचलेला. त्याला meme होता ना meme. त्याचा बाबा तिला पाठवला. लग्नात वधू आणि वरपक्षात झालेली खाजगी भांडणं मन लावून पाहिलेत का? अशी बघितली. खाली नाही येत अजून. नाही. खाजगी. तुमची जागा फिक्स आहे. तुमची जागा. Come on यार. I want to win this game. तीन सिप मारलेच नाही ना लास्ट 3 क्वेश्चन. बघितलं जाऊन बघितलंय आणि सांगितलं पण. मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला guys. मग आता अजून वाढली असतील. ते मी सक्सेसफुली सॉल्व्ह केलंय. I think पण मी ऑन बघितलंय. स्टेज Shit, मला स्टेजवर जाऊन. पी पी. संपेल यार. हे घे सप्लिमेंट घे सप्लिमेंट. ओके इट वॉज लास्ट क्वेश्चन एनिवे. Anyway. संपूया सगळे. संपवा. वेल डन गाईज. लग्न खूप एन्जॉय केलं आपण हो, सगळ्यांनी. नक्कीच, नक्कीच. अजून एक फनी गेम आहे लग्नाच एडिशन मध्ये. ह्यामध्ये आपल्याला युनिक आन्सर्स द्यायचे. सो काही क्वेश्चन्स आहेत जे मी विचारणार. 1 वर्ड आन्सर्स असतील त्यांची आणि विदिन 3 सेकंड 1, 2, 3 च्या काउंटवर आन्सर द्यायचं. ज्यांची सेम येतील आन्सर्स त्यांना पॉईंट नाही मिळणार. ज्यांची युनिक असतील त्यांना पॉईंट मिळणार. आणि शेवटी ज्याला सगळ्यात जास्त पॉईंट तो विनर या राऊंडचा. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन. लग्नामधली सगळ्यात पॉप्युलर किंवा वन ऑफ द पॉप्युलर स्वीट डिश कोणती जी तुम्हाला आठवते? ऑन द काउंट ऑफ 1, 2, 3. अंगूर बासुंदी. सीताफळ बासुंदी. अंगूर बासुंदी असेल. आईस्क्रीम म्हणली आम्ही. मी श्रीखंड म्हणाले. बासुंदी. सगळ्यांचं बासुंदी वेगळं म्हणा आहे. यार. यार. ठीक आहे, आपण तिघही गेलो पण ठीक आहे, आम्हाला सेमी एक point बासुंदी. आहे. तुम्हाला एक पॉईंट. ठीक आहे. आमरस ओके. मला वाटलं Next. हो, खूप ठीक आहे, common. आपल्या तिघांना पॉईंट नाही मिळत. नेक्स्ट. आपल्या लग्नामधील म्हटलं एक मराठी लग्नामधील एक कोणताही विधी सांगायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. 1, 2, 3. कन्यादान. सप्तपदी. कानबरी. मंगलाष्टक. कन्यादान म्हटलं मी. सप्तपदी. मी पण सप्तपदी म्हणाले. काहीच नाही म्हटलं माहिती. Engagement तू? नंतर मंगलाष्टक. ओके. सो मला 1 पॉईंट. ओके. मला पण आहे. हा तुला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. लग्न कार्यातील अति उत्साही व्यक्ती. ठीक आहे. नवीनची नातेवाईक. माहिती. थांब ऑन द काउंट ऑफ 1, 2, 3. ऑन द काउंट ऑफ
1, 2, 3 मावशी. नवरीची कझिन नवरीची मैत्रीण. आत्या मी पहिलंच ऐकायला केलं. मैत्रीण मी नवरीची कझिन म्हटलं तिचा भाऊ म्हणाले पण ते मी गाव मावशी. भाऊ. मी नवरी म्हणालो. आत्या इंग्लिशचा मायनस झाला पाहिजे असं वा, कारण बरोबर आहे. प्रश्नातच होतं की नवरी सोडून तो म्हणाला कुठे होता? म्हणाला होता हो. नाही म्हणाला. ठीक आहे एनिवे हा किती होतं मी माझं? मावशी. दोन माझा पण आहे. हा ठीक आहे माझं हा झाला तुमचे खातं उघडलं तुमचं ऑफ द मार्क. ओके आता आहे लग्नामध्ये नवऱ्या नवरीपेक्षा जास्त भाव खाणारी व्यक्ती अशी कोणती व्यक्ती 1, 2, 3 नवरीची वहिनी नवरीची मैत्रीण माझा पण नवरा करवली. हा, मग तुमचं नाही होतं तू काय म्हणालास करावलीच म्हटलं. बहीण. आत्या. सगळ्याचा आन्सर आत्या आहे का सागर तुझा? तर नाही, मी सगळं मावशी म्हणू. अच्छा मग ती नवरीची वहिनी म्हटलं ओके आपला गेला पॉइंट. हो गेला नेक्स्ट एक पॉप्युलर बॉलिवूड वेडिंग सॉन्ग म्हणायचं ऑन द काउंट ऑफ 1, 2, 3 चन्ना दोन सेकंड. दुल्हे का सेहरा. मला ते गाणं आठवतच नाही की ज्याच्यामध्ये ते ना तू काय म्हणाली नचलेने सारे बँड बाजा बरं. आय गेस मला तेच म्हणायचं होतं जे तू काय म्हणाला You will get a point. मला गाणं आठवत नव्हतं. मी म्हणलं म्युझिक येते ना ते, त्यामुळे तेच येतं. हे मी चन्ना मेरा म्हटलं डज इट काउंट नो यार कसं शक्य आहे? No way, no way. हे दुसऱ्याच्या लग्नात हे तर काही गोंधळ घालून. ठीक आहे मी माझा पॉईंट नाही माझं घेतो तुम्हाला माझं OG song होतं, मला पण ठीक आठवतं. आहे 2 क्वेश्चन आहेत आता फक्त Okay, दोन questions. 2 क्वेश्चन आता राज. कॉन्सन्ट्रेट माहिती किती पॉइंट आहेत तुझ्याकडे यात मायनस पण ठेव ना. नाही लग्नातला एक आईस्क्रीम फ्लेवर सांगायचं तुम्हाला 1, 2, 3 Vanilla. Vanilla. फ्रुटी Vanilla. बटरस्कॉच Vanilla. Strawberry. Vanilla. ब्लॅक करंट लग्नात असतं That's असतं the point. असतं फ्रुटी फ्रुटी म्हटलं मी असतो तो Okay. Vanilla. Unique होतं. निशिता काय आहे? 4 काय झाला निमिष आपण फक्त बटरस्कॉच खायला होते ठीक आहे आता लास्ट क्वेश्चन आहे ओके पाच झाले. आता आपल्याकडे लग्न म्हणजे तो एक दिवस लग्नाचा असतो पण त्याच्या आजूबाजूला काही दिवस असतात इम्पॉर्टंट Okay. तो दिवस सोडून कोणता एक इम्पॉर्टंट दिवस तुम्हाला सांगायचा आहे समारंभ किंवा जे काय आहे ओ अच्छा ठीक आहे नावच नव्हतं. झालेलं आहे. लग्नापुरतं आठवतं. 1, आता युनिक काहीतरी सांगायचं ओके ठीक 1, 2, 3 5 पाच काय बोलतो नसतं मुहूर्तमेढ. एक जण मी सांगितलं. हा मग बरं मायनस झालं, minus. मायनस. ग्रहमुख सागर तू माझा ऐकून ग्रहमुख सांगितलं. तू काय म्हणालास काय असतं ग्रहण. हळद आम्ही 5 पर 2 म्हणणार आम्ही दोघं पण. हळद बोलो सगळेच हळद कोणाला बोलतील नाही, काहीतरी. चार. त्याला मिळाला राजला पॉईंट मिळाला हळद आणि हिचं पण काय आला. ते एक्सप्लेन पण कर. अरे देवब्राह्मण पण म्हणतात त्याला पूजा असते पूजा असते आपण तो लग्नाचं अगदी केलं. कधी असतं? मांडव स्थापना पण असते. लग्नाच्या 3 दिवस आधी जनरली मांडव ठीक स्थापना आहे असते. पाचवर होतो आपण. ठीक आहे 4 कोणाचे पॉइंट किती आहेत पाच. सागर 5 आय थिंक सागर अँड शुड बी जिंकलेले आहेत द कपल हो संपले. हो. येस जिंकलेले आहात कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आता Thank you. आम्हाला तुमच्याकडून पार्टी मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ आमच्यासोबत आम्ही जेवढा एन्जॉय केला तेवढाच तुम्ही केला असणार कारण हा आपल्या सर्वांचा इतका जवळचा विषय आहे आणि सध्या लग्नाचा सीझन सुरू झालाच आहे म्हणजे तुमचंही अशा लग्नांमध्ये जाणं होईल आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी नक्कीच आठवतील की काय काय स्वीट डिश असते तिथे आणि कसे कसे लोक वागत असतात कोणी तुम्हाला अवॉइड करते का हे सुद्धा तुम्ही नक्की बघा नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही लग्नात जाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आम्ही असेच नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येत राहू मजा आणि मस्ती करायला तर पाहत राहा थोडक्यात करायला सबस्क्राईब करा जर तुम्ही आधीच केलं नसेल तर थँक्यू बोला ओके. छान झाला ना व्हिडिओ पण आम्हाला ना पुढच्या वेळी कपड्यांवरती पण बोलूया की लग्नात घालायचे कपडे हा एक खूप मोठा विषय आहे. शॉपिंग वाला तर बाप रे अरे, यार. हो. त्याच्यामध्ये जी भांडणं होतात त्याच्यात ही भांडणं होतात हो माहिती आहे की म्हणजे मुलाच्या आईला एखादी गोष्ट नाही आवडली आणि मुलीला ती आवडलं ठीक आहे? Yes. मुलीच्या आईला वाटतं की मुलांनी हा कलरचा सूट घेतलाच नव्हता आणि त्याने तो टेलरच्या घेतला dates. तुझ्या मागून अशी टेलरच्या dates. लग्नाची मॅनेजमेंट आय थिंक मला असं वाटतं लग्नाबद्दल बोलायला गेलं तर आपल्याला अजून एक Yes. व्हिडिओ बनवायला लागेल हो.
2-3 तरी लागतील. I think आपण एक काम करूया, आपण 1, 2, 3 पुढचे पण 1-2 व्हिडिओज मग बनवूच आपण. कंटाळू नका. तुम्ही पण आम्हाला सांगा की याच टॉपिकवर आम्ही अजून नवीन व्हिडिओज घेऊन येऊ का म्हणून. आमच्याकडे खूप काही आहे बोलण्यासारखं. तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की सांगा, आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. थँक्यू. आणि मला लग्नाचा आहेर हवाय बाय द वे. येत नसतो तो या वर्षी नाही. आदित्यला जे मिळालं ते तुला मिळेल.